संतांची सेवा तुमच्या आमच्यातून घडती म्हणजे एका जन्माचं पुण्य नाही, पुण्य फळले भौत दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो आज फिटले माझे कोडे बहुत दिसाचे साकडे कोंढाटले पुढे परभ्रम सावळे एका जन्माचं पुण्य नाही, याला अनेक जन्माचं पुण्य एकत्रित द्यावं लागतं, तेव्हा संतांची सेवा तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त होती आणि जी सेवा प्राप्त होती तेव्हा आपल्या हातून संतांची सेवा घडती। मला सांगायचंय काय, गेले 8 दिवस झालं एका महान सद्गुरु संत बाळूमामाची सेवा या भागातल्या लोकांना घडतीया, ज्यार्थी घडतीया त्यार्थी पुण्य फळले भौत दिवसा उदयाचा ठसा अनेक जन्माचं पुण्य एकत्रित आलं म्हणून सेवा तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झाली। हे तुमचं भाग्याचं लक्षण आहे। तुकोबा दुसरा पुरावा देतात, तुकामध्ये होता ठेवा आणि तो या भावा सापडला। देव सापडायचा असेल, देवाची भेट घ्यायची असेल तर संताशिवाय देव भेटत नाही। संत जर नसते तर देवाचा ठाव ठिकाणा तुम्हाला लागला नसता। संत आहेत म्हणून देव भेटला आणि संताला जी व्यक्ती शरण जात नाही त्याला देव भेटत नाही। मी सांगत नाही, वयाच्या 16 वर्षी ज्यांनी ज्ञानेश्वरी दिली ते ज्ञानोबराय सांगतात, मनोमार्गे गेला मनोमार्गे गेला देव भेटत नाही। संताला संग घेऊन जर तुम्ही देवाकडे गेला तर देव 100% भेटतो। मी सांगत नाही, ज्यांनी वयाच्या 16 वर्षी ज्ञानेश्वरी दिली, 9000 ओव्या लिहिल्या, 700 श्लोक लिहिले, 28 अभंगाचा हरिपाठ लिहिला, त्या हरिपाठला पाठामधला प्रमाण या मनोमार्गे गेला त्याची मुखाला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य हरिपाठी स्थिरावला तोची धन्य हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा। मनाने तुम्ही देवाकडे गेलं, देव स्वीकार करत नाही। म्हणून ज्यांच्या जीवनामध्ये संतांची संगत घडती आणि ज्यांना संतांची सेवा करायला मिळती ते परम भाग्य। का भाग्य? अरे देव भेटले, संत भेटले नसते तर देवाची गाठ पडली नसती, संत भेटले नसते